ही पिशवी घे आणि त्या मोहिते काकींबरोबर राशनला जा जरा. आज तांदूळ आणि गहू मिळणार आहेत. घे राशन. हा. मी नाही जाणार आई यार, मला लाज वाटते यार. लाज वाटते? खाताना लाज नाही वाटत? हा, एवढा मोठा घोडा झालास, कसा झालास? तांदूळ आणि गहू राशनचेच खाऊन झालाय. एवढा दिवस रात्र भात खात असतो, येतो कुठून? राशनचाच येतो. आणि राशनवरून तांदूळ आणायला लाज वाटते तुला? आपण डीमार्टला जाऊया ना, डीमार्टला चांगले तांदूळ मिळतात. आणि पैसा कोण तुझा बाप भरणार का रे? रुचुरू बोलू नकोस. जेव्हा तू कमवायला लागशील ना तेव्हा ही अक्कल शिकव मला, समजलास ना? रे तुला अशा एका कमरेवर घेऊन मी तांदळाची पोती उचलून आणायची. हा, आणि हे पाम फेडलेस. मी विचार केलेला आता आपला मुलगा मोठा झालाय, आईला मदत करेल, पण नाही, एक गव्हाची आणि तांदळाची पिशवी याला उचलून आणता येत नाहीये. अगं आई, एक काम करूया, तू राशनच्या लाईन मध्ये उभी राहा, मी पिशवी उचलायला येतो ना तिकडे. अरे बापरे, वा 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 वा. म्हणजे तुझी इच्छा आहे आता या वयात आपल्या आई बापाने जाऊन राशनच्या लाईनीत उभं राहावं? वा वा वा, चांगले पांग फेडलेस हो. तुला काय वाटतं तुझी आई अजून खंबीर नाहीये? अरे अजून 4-4 तांदळाच्या पोत्या उचलून आणू शकते मी या डोक्यावरनं. तुझी लायकीच नाहीये रे. तू ना घरात नुसता पडून राहा, मी तुला खायला घालेन. जाते मी माझी मी आणि आणते आता. आणि